नमस्कार. आज आपण फोर्टक्स राऊंड कटमध्ये पाहणार आहोत. खालून 1 इंच घ्यायचा आपल्याला. आपण बॅक साईड काढली, फ्रंट साईड काढतोय आता आपण. फ्रंट साईडला नेहमी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतंय बॅक साईडपेक्षा, आणि हे असं सगळीकडून मार्क करून घ्यायचंय. मुंड्याचंही मार्क करायचं. व्यवस्थित आपलं बॅक साईडमध्ये व्यवस्थित मुंडा असतो आणि फ्रंट साईडमध्ये टाकताना मुंडा थोडा वाढतो. ते व्यवस्थित बघून मुंड्याचा शेप द्यायचा आहे, कारण दोन्ही मुंडे सेम आले पाहिजे. आता आपल्याला गळा टाकायचा आहे. समोरचा गळा 6 आहे, 5.5 आहे, प्लस अर्धा इंच आपण एक्स्ट्रा करत असतो, त्याच्यामध्ये 6 आलेला आहे. वरच्या साईडनं 2 इंच, खाली 2.5 इंच कंपल्सरी असते, यापेक्षा जास्त घ्यायचं नसतं. हा राऊंड शेपसाठी आपण पहिले क्रॉसपट्टीचा शेप दिला, थोडासा क्रॉसमध्ये. आपल्याला हा शेप मुंड्याच्या साईडचा शेप, फिटिंगच्या साईडचा जो असतो तो एक्स्ट्रा घेऊ शकतो. या साईडला आपण 4 वर मारून वर 2 वर 2.5 वर टक्स करत असतो. इथून 2 इंच घ्यायचं स्ट्रेट लाईन, परत या साईडला 2 इंच स्ट्रेट लाईन, आणि त्या स्ट्रेट लाईनच्या इथे आपण टक्स मधला सेंटर काढलेला असतो. 4ही टक्स 2-2 इंचावर आले पाहिजे. जो आपला 4 इंचाचा टक्स असतो त्याच्या बाजूचे खालून 1-2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, वरतून 1 इंच कंपल्सरी घ्यायचं. हे आपलं टक्समध्ये जाणार असतं आणि हा वरती घ्यायचा. ह्याच्या वाढवल्याने काही प्रॉब्लेम येत नसतो. फ्रंट साईडला शेप दिला. आता हे कट करून घ्यायचं आहे. ही अस्तर कटिंग आहे. ब्लाऊजवर आपण पुढे कट करणार आहोत. आपलं हे जॉईंट असते, ते जॉईंट व्यवस्थित कट करून घ्यायचं. मुंड्याचा शेप चुकायचा नाही. हे आपल्याला अशाच असं जोडायचं असते. हे आपलं फ्रंट साईड आणि बॅक साईड रेडी आहे. आता आपण स्लीव्स काढायची आहे. व्यवस्थित फोल्ड झालं पाहिजे. आपल्याला चेस्ट मोजायची असते, त्या हिशोबाने ही 4 फोल्डची घडी टाकायची असते. आपली इथे चेस्ट आहे 30, तर 7.5 इंच ची घडी टाकायची आपल्याला. ह्या साईडने आपल्याला इक्वल करून घ्यायचं असतं. स्लीवलेस आपण ते वर्कचं ब्लाऊज असल्यामुळं जे ते वर्कला जेवढी बाही आहे तेवढीच आपण घेणार आहोत. इथे बाही आपल्याला 5 इंच किंवा 5.5, रेडी आपल्याला 4 पाहिजे. एक इंच एक्स्ट्राच घ्यायचे असते. इथे आपण असा शेप देऊन घ्यायचा. इथे दंडघेर टाकायचा आणि शिलाई मार्जिन कट करून घेऊ. आता इथे सेंटरला टक्स मारून घ्यायचा. बाही जोडताना आपल्याला ते कामाला येत असते. इथे आपण फ्रंट साईड काढून घ्यायची, कारण बॅक साईडला आपण वर्कचं आहे ते बॅक साईडला घेतोय. फ्रंट साईड आपली प्लेनच असणार आहे. बॅक साईड व्यवस्थित फोल्ड करायचा. कधीही वर्कचा ब्लाऊज करताना कट करताना थोडं एक्स्ट्रा घ्यायचं. व्यवस्थित पार्ट्स ठेवायचेत. इथे थोडी हाईट कमी आहे ब्लाऊजची,
पण ठीक आहे, अर्धा इंचानी एवढा फरक पडत नसतो. अर्धा इंच आपण थोडं कमी घेऊ शकतो नेहमीच्या ब्लाऊजपेक्षा. इथे बघा, आता आपला हा गळा आहे, इथे आपल्याला किती पाहिजे, 1-1.5 इंचावर आपण अशी क्रॉस शिलाई मारून घ्यायची, म्हणजे तो स्टिच करताना ती डिझाईन आपली वेस्ट जाणार नाही. तुम्हाला दाखवते पुढे. हे झालं आपलं बॅक साईड. आता स्लीव्स. उलट्यावर उलटे स्लीव्स ठेवताना व्यवस्थित ठेवायची, कारण कधी कधी एकाच साईडची बाही कट होत असते. सरळ असेल तर त्यावर सरळ अपोजिट साईडमध्ये ठेवायचं. स्लीव्स अशी कट करून घ्यायची. आणि आपल्याला थोडं जॉईंट द्यायला लागणार आहे, त्यासाठी थोडासा इथे आपलं फ्रंट साईड व्यवस्थित टाकायचं आहे आपल्याला. फ्रंट साईड असं टाकायचं. आपलं खालची क्रॉस पट्टीही त्यात बसली पाहिजे व्यवस्थित. खालच्या साईडने आपल्याला स्ट्रेट करून घ्यायचं आहे. खालीवरी कपडा असतो बऱ्याचदा. क्रॉस पट्टी अशा प्रकारे कट करायची, जास्त कपडा हलवायचा नाही. हा ब्लाऊज बसायला खूप छान बसतो. ज्यांची चेस्ट 38-40 वगैरे आहे, तो असा ब्लाऊज शिवू शकतात. प्रिन्स कटपेक्षा हा छान बसायला बसतो. खूप इझी आहे शिवताना पण. हे आपलं फ्रंट ही कट झालेलं आहे. आता हे टक्स उमटवायचे असतात आपल्याला. अस्तरवर टक्स उमटून घ्यायचे. हा 4 टक्समध्येच ब्लाऊज आहे, पण राऊंड शेपमध्ये आहे. मोठ्या मोठ्या बुटीकमध्ये असे ब्लाऊज शिवले जातात. हे डार्क करून घ्यायचे, थोडे हात लावून हे अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचे. दोन्हीही आपले आता पार्ट्सवर टक्स मार्क करून झालेत. आता हे आपल्या स्लीवसाठी थोडासा कपडा एक्स्ट्रा जॉईंट देण्यासाठी लागणार आहे, त्यासाठी हे आपण कट करतोय. आपल्याला चार छोटे छोटे कपडे पाहिजे. हे आपल्याला पट्टी पाहिजे, एक स्ट्रेट पट्टी हुक लुकसाठी लागते. 1 इंच किंवा 1.5 इंचाची चालते, पण हुक पट्टी असते ती 2 इंचाची ॲटलिस्ट पाहिजे. आणि लूक पट्टी आपण छोटी घेतली तरी चालते. आपला हा प्रिन्सेस आता हे व्यवस्थित ठेवून कट करून घ्यायचे. मी याला कॅनव्हास वगैरे लावत नाही आहे, डायरेक्ट ब्लाऊजवर स्टिच करते. असे हळूहळू स्टिच करायचं. टाचण्या लागत असतील कोणाला तर ते यूज करू शकता. मला टाचण्या लागत नाही म्हणून मी डायरेक्ट स्टिच करते. आणि कपडाही कडक आहे तसा. हे कट करून घ्यायचे आता आपल्याला व्यवस्थित. इथे टक्स मारायचं जिथे आपलं वळण असेल. हा व्हिडिओ फ्रेशरसाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि हे ब्लाऊज ट्राय करून बघा, खूप छान बसते.
हे आपलं जॉईंट झाले सगळीकडून स्टिच करून. आता मध्ये आपल्याला स्टक द्यायचा असतो. हा टक्स आपल्याला 1 इंचावर द्यायचा असतो. फ्रंट साईडचा जो खालचा टक्स असतो आपल्या, तो 1 इंचावर द्यायचा. डबल स्टिच करायचं आणि हा अर्ध्या इंचावर टक्स द्यायचा. कंपल्सरी हा टक्स दिला तर याचा छान बॉक्स बनतो. इथे चेस्ट खूप छान बसते. बाकीचे आपण पाव इंचावर टक्स द्यायचे. हे बाकीचे आपण पाव इंचावर हे 2 टक्स असतात. कंपल्सरी याच पद्धतीने 4 टक्स सिंपल जरी असेल तरी छान बसते. हे बघा, मी प्रत्येक स्टकला डबल स्टिच करते, कारण कधी कधी ओपन होतं. हे बघा किती छान बॉक्स झालेला आहे. आणि हे आपलं, आता आपल्याला क्रॉसपट्टी आपण क्रॉसमध्ये काढली ती जॉईंट करायची आहे. आता बघा, जी मोठी साईड आहे क्रॉसपट्टीचे वळण, ते आपण ज्या साईडला आपली शिलाई येते त्या साईडला केलेलं आहे, आणि जे स्मॉल आहे ते समोरच्या साईडला केलेलं आहे. हे बघा, कारण ते जसं कट केलं आहे आपण सेम तसंच जोडायचं असते. हे बघा किती छान वाटतं. अशी शिलाई मारली की आपण लगेच वरतून एक स्टिच द्यायचा. आपण नेहमी जशी क्रॉसपट्टी जॉईंट करतो त्याच प्रकारे करतो, फक्त आधी 2 वेगवेगळे आपण डायरेक्ट जोडून घेत असतो. त्याने फिनिशिंग खूप छान येते, ब्लाऊज दिसायला छान दिसतो. बाकी सेमच आहे प्रोसेस. इथे आपल्याला एक स्टिच द्यायचा आहे, म्हणजे ते बसतं खूप छान. व्यवस्थित द्यायचं आहे, एकदम जिथं आपण स्टिच केलेलं आहे आधीचं त्याच्यावरूनच द्यायचा, म्हणजे ते छान दिसतं. आणि थोडा पाव इंच सोडून परत त्याच्या खालून एक स्टिच द्यायचं आहे आपल्याला, ते खूप छान दिसतं. हे बघा किती छान वाटतं ते, आणि बसताना पण ते सरकत नाही. आपण ह्या पट्ट्या काढल्यात आता हुकाने लूकपट्टी. ही आपण हुकपट्टी करतोय. ही छोटी असते आपली हुकपट्टी. ही आपण जॉईंट करून घेतोय. फोल्ड करायची लगेच आतमध्ये ती, अशा प्रकारे डबल दाबटीप मारायची. आता आपण स्लीव्सला आधी जॉईंट देतोय, जो आपण कपडा मागाशी काढला आहे त्यातून आधी सरळ स्टिच मारून घ्यायचं याला. आता वरतून दाबटीप द्यायची. दोन्ही स्लीव्सला सेम सगळं स्टिच सेम करायचं आहे. थोड्या मोठ्या काढल्यात मी, ते कटिंगमध्ये नंतर ॲडजस्ट करता येतं. आता आपल्याला अस्तर ठेवून व्यवस्थित आपल्याला थोडंसं खाली, जे वर्क आहे त्याच्या थोडंसं खाली आपलं स्टिच आलं पाहिजे, वर्कवर नाही आलं पाहिजे. पाव इंच आपण खाली स्टिच मारून घेतोय. इथे थोडं काळजीपूर्वक स्टिच करायला लागतं. हे झाले आपली स्टिच. आता ही पलटी मारू आपण. हे पहा, थोडंसं खाली आलं का एकदम परफेक्ट येतं. याच प्रकारे वर्कवाले ब्लाऊज शिवायचे असतात. हे एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा.
हे सगळं व्यवस्थित चेक करायचं, कारण इथे मग फिटिंगच्या टायमिंगला हा प्रॉब्लेम येतो. कुठे काही जास्त झालं मोंड्याच्या साईडनी, मोंडा उतार जर आपण कमी जास्त दिला तर तिथे शोल्डरच्या मोंड्याच्या खाली आपल्याला तिथं खड्डा येतो. हे मी पॅच तयार करून घेतला आहे. हा पॅच मी एका व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला. हा पॅच मी आधीच तयार करून घेतला होता. तो हळूहळू स्टिच करायचा. मी याच प्रकारे सर्व प्रकारचे ड्रेसचे, ब्लाऊजचे पॅच लावत असते. खूप छान बसतात. हा गळा आता ट्रेंडी होता म्हणून मी हा ट्राय करायला घेतला. मी कस्टमरला जास्त डीप गळा नको होता, त्या हिशोबाने मी हा गळा सिलेक्ट केला आहे. कसंही असलं तरी आपल्याला फक्त राऊंडमध्ये स्टिच करायचं असतं. आता हे टक्स मारून घ्यायचे बॅकचे. हा टक्स सेंटरपासून 4 इंच पुढं आणि वरती 3.5 ते 4 इंच सेम तसंच तो टक्स आपल्याला मारून घ्यायचा असतो. दोन्ही टक्स मारले आता आपण. शोल्डर साईडला एकदम सरळ ठेवायचे, जसं आपला सुईचा ब्लाऊज असतो त्याच प्रकारे शोल्डरवर शोल्डर ठेवायचं आणि नंतर त्याच्यावर स्टिच मारायचा आणि तो सुईचा ठेवून परत फोल्ड करून आपला हा उलटा अस्तरला अस्तर होईल अपोजिट. ते ब्लाऊजवर आपल्याला स्टिच मारायचा असतो. परत नंतर अशी स्लीव्सची मध्य काढून बाही जोडायला घ्यायची. अशा प्रकारे बाही जोडायची हळूहळू. कुठेही कपडा खेचायचा नाही, व्यवस्थित कपडा पकडायचा आणि स्टिच मारायची. हे बघा, आपला ब्लाऊज स्टिच स्लीव लावून रेडी आहे. आता आपल्याला फिटिंग टाकायची आहे. कधीही आपल्या ब्लाऊजला मुंड्यामध्ये जो खड्डा येतो तो मुंडा खोली उतार देण्यात आपलं चुकलं तेव्हाच येतो. एक व्हिडिओ दाखवेल मी तुम्हाला. हे आपलं चेस्ट आहे 7.5 आणि कंबर आहे 6 आणि स्लीव्स फिटिंग आहे 4.5. हे आपल्याला सरळ पट्टीच्या साहाय्याने सरळ मार्क करायचे. वाकडे झालं तर ते मग ब्लाऊजमध्ये पण फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो, म्हणून मी स्केलनीच करत असते. अशा प्रकारे दोन्ही साईडला फिटिंग मारून घ्यायची. हे आपला ब्लाऊज रेडी आहे फिटिंगमध्ये. बघा फिनिशिंग किती छान आहे. खूप छान वाटतो हा वर्कमध्ये ब्लाऊज आणि गळा पण जास्त कस्टमाइज असल्यामुळे छोटाच आहे. फ्रंट साईड बघा ही आपली अशा प्रकारे दिसते. फोर्टेक्समध्ये काही फरक नाही, पण फोर्टेक्सपेक्षा